इथं तुम्हाला दिलेलं आहे स्टॉपचं बटन दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे स्टॉप करायचं, हे स्टार्ट करायचं आहे. म्हणजे चालू केल्यानंतर तुम्हाला समजा उघडून बघायचं असेल तर याला पहिलं स्टॉप करायचं, नंतर डोर ओपन करायचं. हा ठीक आहे. इथं हे बटन दिलं तुम्हाला, मिनिट टायमिंग सेकंडचं दिलेलं आहे, ठीक आहे. आता हे बघा, आता हे दिसतं तुम्हाला 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, इकडे 1 मिनिट आला, ठीक आहे. जसं समजा आपलं काही हे करत असेल, तुम्हाला गरम करत असेल तर तुम्ही त्याला मिनिट देऊ शकता. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट. आलू असेल समजा, वांगी भाजलं असेल तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही याच्यात देऊ शकता याच्यामध्ये, ठीक आहे. हा ते सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. इथं मॅक्रो आणि ग्रिल कनेक्शन दिलेले आहे. समजा तुम्हाला काही तळाचं असं समजा याच्यामध्ये पनीर गिनीर असतात ना आपलं, ते असं तुम्ही याच्यात कडक करू शकता याच्यामध्ये, ठीक आहे. याला फक्त बटन दाबायचं आणि याला टायमिंग द्यायचा असा, ठीक आहे. मिनिट, सेकंद. जर पनीर असेल समजा आपलं फ्रीजमधलं, जसं आपण फ्राय कसं करतो तसं रोस्ट करत असेल तुम्हाला, तुम्ही याच्यात करू शकतात मॅक्रो आणि कनेक्शनमध्ये, ठीक आहे. हा तिथं चिकनचं बी दिलं तुम्हाला, चिकनचं स्पेशल दिलेलं तुम्हाला बटन, ठीक आहे. हा हे बटन दाबायचं, कोणतं हे वारिंग चिकनचं, ठीक आहे. आता हे झालं स्टॉप, असं चिकन दाबायचं, ठीक आहे. याला मिनिट देऊ शकता तुम्ही, नंतर इथं याला स्टार्ट करू शकता. जर टायमिंग येतो त्याचा, हे असं टायमिंग द्यायचं त्याला, ते खालचं इकडचं स्टार्ट करायचं आहे. हा हे स्टार्ट करायचं आणि स्टॉप करायचं आहे, ठीक आहे. असं देत त्याला. आता हे आता 8 मिनिट 35 सेकंद लागणार, हे आता हे सुरू झाला, ठीक आहे. याला असं स्टॉप करायचं. चालू मध्ये उघडत नाही वाटतं. हा नाही, चालू मध्ये नाही उघडत.